या ठिकाणी आमचे सर्वांचे लाडके युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेजी दादा सरनाईक हे आपल्यामध्ये उपस्थित आहे। सर्वांना विनंती करतो की जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, जोरदार। शिवसेना जय भवानी, जय भवानी, जय। इथे उपस्थित असलेले माझे प्रभाग क्रमांक 15 चे सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, खऱ्या अर्थाने या प्रभाग क्रमांक 15चा विकास अतिशय चांगला सुनियोजित असा झालेला आहे। याचं कारण म्हणजे आमचे प्रकाशजी पाटील असेल, सुरदाजी पाटील असेल, वैशालीताई पाटील असतील, आमचे रोहन पाटील असतील, या सर्व आजी माजी नगरसेवकांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारे विकास केला या कात्रप परिसराचा। आपल्याला ठाण्याचं तलाव जो माहिती आहे गडकरी रंगायत, तसाच एक तलाव आमच्या या शहराला नाईक साहेब इथे लाभलेलं आहे आणि तलावाचं सुशोभीकरण आणि देखरेख ही आजपर्यंत शिवसेनेच्या माध्यमातून होत आहे। शिवसेनेने अतिशय चांगला असा हा प्रभाग ठेवलेला आहे। आपले शहर प्रमुख वामनदादा मात्रे नगराध्यक्ष असताना हा तलाव अतिशय चांगल्या पद्धतीने झालेला आहे आणि काही दिवसांमध्येच तुम्हाला या तलावावर चौपाटीचं रूप धारण केलेलं दिसेल। अतिशय चांगला असा प्रभाग या ठिकाणी आपण आमच्या सर्व शिवसेनेच्या शिलेदारांनी आजपर्यंत चांगला हा प्रभाग असा ठेवलेला आहे। ज्येष्ठ नागरिक कट्टा असेल, या परिसरात चांगले उद्यानं असतील। आपल्या माहितीसाठी सांगतो की कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून प्रकाशदादा नगरसेवक असताना या ठिकाणी मोठं एक पार्किंगचं काम चालू झालेलं आहे। या परिसरामध्ये एक अद्ययावत असा पार्किंगची इमारत उभी राहते आणि आपल्याला माहितीच आहे की सर्व या प्रभागातील रस्ते असतील ते सगळे सिमेंट कॉन्क्रीटचे झालेले आहेत। कोणी येतील, तुम्हाला भूलथापा देतील, खोटं सांगतील, परंतु कुठलंही काम शिवसेनेच्या व्यतिरिक्त कुठल्याही पक्षाने या ठिकाणी काम केलेलं नाही। त्यामुळे निश्चितपणे इथल्या मतदारांना मी सांगतो की जी साथ तुम्ही आजपर्यंत शिवसेनेच्या आमच्या या शिलेदारांच्या पाठीशी ठेवलेली आहे, अशी साथ आपली या आमच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी असू द्या। दिनांक 2 डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये धनुष्यबाण या चिन्हासमोर बटन दाबून आमच्या या सर्व उमेदवारांना आपण जिंकून देण्याचं आहे। या ठिकाणी बोलण्यासारखं बरंच आहे, परंतु दुसऱ्या आम्हाला सभेला जायचंय आणि आपले शहर प्रमुख वामनदादा मात्रे यांना ऐकण्यासाठी तुम्ही या ठिकाणी जमलेला आहात। मी जास्त वेळ न घेता या परिसरामध्ये क्रीडा संकुल होतोय, एक अद्ययावत असं क्रीडा संकुल या शहरामध्ये, एक अद्ययावत आंतरराष्ट्रीय दर्जाचा तरण तलाव होतोय आणि तुम्हाला सांगतो खुशखबर मेट्रो 14 ही सुद्धा इथेच येते आणि याचं कारशेडची जागा सुद्धा नगरपालिकेने 25 एकर आपण त्यांना दिलेली आहे। म्हणजे या कात्रपचं नवी मुंबईच्या धर्तीवर या कात्रप परिसराचा विशेषतः हा जो पनवेल हायवे आहे, हा रोड एकदा झाल्यानंतर हा रोड त्या तुमच्या कर्जत रोडला मिळतोय। म्हणजे ज्यांना कर्जत साईडला जायचे ते या रस्त्याने सरळ निघून जातील, ज्यांना शिळफाटा मार्गे जायचे ते या रस्त्याने सरळ जातील। म्हणजे या ठिकाणी आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ विनाते मात्रे यांचं आगमन झालेलं आहे। जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया आपण। तुम्हाला सांगण्याचं मतदार बंधूंनो की या ठिकाणी ही आमची मंडळी 24/7 काम करतात। तुमच्या काही समस्या असतील ते सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न आजपर्यंत करतात। अशी 24/7 धावणारी माणसं इतर पक्षामध्ये तुम्हाला बिलकुल भेटणार नाहीत। त्यामुळे या ठिकाणी मी तुम्हाला आवाहन करतो की आमच्या या सर्व उमेदवारांना धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मताधिक्याने विजयी करा, विजयी करा, विजयी करा। बोला शिवसेना की, शिवसेना जय भवानी। धन्यवाद। सन्माननीय सुधादादा पाटील आपल्याशी संवाद साधतील, विनंती करतो त्यांनी संवाद साधायचा आहे। महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपतींना मानाचा मुजरा।
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन. शिवसेनेचे दैवत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून माझ्या जमलेल्या सर्व मतदार बंधू भगिनींनो आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय पूर्वेजी सरनाईक साहेब, युवा सेनेचे कार्याध्यक्ष, तसेच सन्माननीय वामनदादा म्हात्रे, माजी नगराध्यक्ष, शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार वीणाताई म्हात्रे, शिवसेना तालुका प्रमुख बाळाराम कामरी साहेब, आताच काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश झालेले सन्माननीय संजयदादा जाधव, सर्व उमेदवार व माझ्या मतदार बंधू भगिनींनो, मी जास्त वेळ घेणार नाही कारण दादांना पण बाहेर जायचंय. बोलायचं फक्त इतकंच आहे की आज हा जो कात्रप परिसर आहे, पनवेल हायवे आहे, या परिसरात मगाशी सांगितल्याप्रमाणे बदलापूरचं नाक हे कात्रप आहे. जसं मुंबईचं नाक नरिमन पॉइंट आहे, तसं बदलापूरचं नाक म्हणून कात्रप संबोधलं जातं. परंतु ज्या वेळेला या तलावात अतिशय घाणीचं साम्राज्य होतं आणि संपूर्ण ड्रेनेजचं पाणी या तलावात इथे आत गटाराद्वारे आत येत होतं, इथले नगरसेवक झोपले होते. मी सन्माननीय वामनदादांना तेव्हा कानावर घातलं कारण इथे वेगळे नगरसेवक होते, आम्ही बाजूच्या वॉर्डातले नगरसेवक आहोत. परंतु या तलावात आमचं गावाचं देव आहे दादा, आणि ज्या वेळेला आमच्या देवाच्या मूर्तीच्या पर्यंत जेव्हा पाणी जे जात होतं ते संडासचं पाणी होतं, आजूबाजूला नवीन लोकवस्ती निर्माण होते आणि ड्रेनेज व्यवस्था नसल्यामुळे ते पाणी इथे तलावात साठत होतं. आणि त्यावेळेला मी वामनदादांना सांगून त्यावेळेचे तत्कालीन चीफ ऑफिसर बोरसे साहेब यांना मी इथे घेऊन आलो होतो. ज्या वेळेला मी इथे घेऊन आल्यानंतर इथले लोकप्रतिनिधी जागे झाले आणि बोरसे साहेबांनी मला त्यावेळेला सांगून ही गटार लाईन पूर्ण तलावाच्या बाजूने इथल्या बिल्डरचं काम चालू होतं उमिया नक्षत्रवाल्यांचं, त्यांना सांगितलं की ही पूर्ण लाईन आम्हाला करून द्यायची आणि ते आउटलेट बाहेर काढून द्यायचं. तो पूर्ण गटाराचं पाणी हे मी त्यावेळेला वामनदादा आउटसाईडने बाहेर काढून घेतलं होतं. तोपर्यंत इथले नगरसेवक झोपलेले होते. त्यांना फक्त आपले खिसे भरण्यात इंटरेस्ट आहे, बाकी इथे काय घाण आहे काय नाही यात मतलब नाही. फक्त इथे कार्यक्रम असले की स्वच्छता करायची आणि कार्यक्रम नसला की तिथे परत इथे ज्येष्ठ नागरिक बरेचसे असतात. आता काय 2-4 दिवस इलेक्शन आहे त्यामुळे इथे रोज साफसफाई होते. परंतु ज्या वेळेला इथे अशी परिस्थिती असते की कचऱ्याला साफ करायला माणसं नसतात, प्रथमेश गेली 1-2 वर्षापासून त्या प्रभागातली माणसं आणून इथे स्वच्छता करत असतो. सारखं सारखं बोलायचं तर म्हणजे टँकरवर बोलण्याचं तर मला खरोखर हसायला येतं की लाज लज्जा शरम ज्यांनी 15-20 वर्षात स्वतःला लाज लज्जा शरमच नाहीये की मागच्या वर्षी पण म्हणजे 2015ला पण हाच मुद्दा होता, टँकर लॉबी, पण सुधारच नाही. आमचे टँकर आणि आम्ही पाणी पुरवठा करणार, आम्ही नगरसेवक आहेत, आमचा वॉर्ड आम्ही सप्लाय करणार, ह्याच गोष्टी फक्त करत आलेत. लोकांच्या कुठल्याही समस्या सोडवलेल्या नाहीत. इथे खूप मोठे मोठे संकुलं होत आहेत. आणि मगाशी मी संदीप शिंदेनी भाषण केलं की इथे मोठ्या संकुलांना MIDCची लाईन आहे पाण्यासाठी. परंतु वामनदादा मी सांगतो की माझ्या प्रभागात ठाणेकर कॉम्प्लेक्स आहे, MIDCची लाईन आहे, परंतु त्याला देखील खेळ मारून पाईपलाईन फोडून तिथे देखील टँकरद्वारे पाणी सप्लाय करण्याचा प्रयत्न होत होता. ते लोक देखील त्रस्त होते की आम्हाला MIDCची लाईन मिळालेली आहे आणि तरी देखील आम्हाला पाणी पुरवठा का होत नाही. 24 तास पाण्याचा वादा केला होता, परंतु त्याला या पाईपला कोणतरी होल मारत होता. मला माहित नाही कोण मारत असेल, ठीक आहे, कोणाचे काही एक्सपेक्टेशन असतात. मी त्यानंतर मी स्वतः उभं राहून ज्या वेळेला या लाईनचं काम चालू केलं त्यावेळेला मी त्या कॉन्ट्रॅक्टरला रोखलं. पूर्ण लाईन 4 फूट खाली टाकून घेतली
आणि लाईन आता त्यांना 24 तास पाणी मिळतंय, ते ठाणेकरवासी असतील देखील. म्हणजे सांगण्याचा तात्पर्य इतकं आहे की लोक पाण्याविना मेली तरी चालतील, आमचे खिशे भरले पाहिजे. आणि अशा उमेदवारांना इथे येऊन उमेदवारांचा प्रचार करत आहेत इथले लोकनेते आणि सांगत आहेत की युवांना दिलंय. अहो खरंच तुम्ही युवांना देता, चांगली गोष्ट आहे, परंतु ज्या व्यक्तीने आपलं 30 वर्षाचं करिअर तुमच्या पक्षासाठी खर्ची केलं, त्या माणसाला तुम्ही दगा दिला, शेवटच्या क्षणापर्यंत त्याला थांबून ठेवला, त्या माणसाला ऍडमिट करायची वेळ आणली तुम्ही. आणि अशा माणसाच्या पत्नीला तुम्ही तिकीट न देता तुमच्या नातेवाईकाला अंबरनाथवरनं तुम्ही घेऊन आले का? बदलापूरमध्ये कोणी लायकीचा कार्यकर्ताच नाहीये भाजपमध्ये. आणि दुसऱ्यावरती तुम्ही घराणेशाहीचा आरोप करता. आणि आता हे जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्यांचे पती ते तर मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत. मी तर म्हणतो प्रत्येक वेळेला जीएसटीची गँग आहे ना, म्हणतात जीएसटी गँग, मला त्या बाकी माहित नाही, मी त्यांच्या खोलात जात नाही, सारे चोर आहेत 1 नंबरचे. यांनी वहिनी आहेत नाही ते पुढे गेला वहिनी, मला माहिती आहे, आम्ही ज्या वेळेला आमचे कामांची एक यादी निघायची, आम्हाला वामनदादा विचारायचे, अरे तुझं काय कुठे काम, तुला काय कुठे काम, ही कामांची यादी आम्ही नगरपालिकेत देत असत. आणि भाजपची पण यादी निघायची. परंतु नंतर हरचंददादा यायचा, मला म्हणायचं अरे माझं कुठल्याच यादीच नाव नाही. मग मी त्यांना दादांकडे घेऊन जायचो. दादांनी, वहिनी खरं सांगा, 2 मिनिटं उभं राहून सांगा, दादांनी आतापर्यंत तुम्हाला किती वेळा कामं दिली? एक्झॅक्ट, दादांशी भांडून काम घेतलंय. दादा शिवसेनेत असताना, वहिनी भाजपच्या नगरसेवक असताना. म्हणजे गद्दारी तेव्हापासून यांच्या रक्तात आहे आणि हे गद्दारच आहेत. यांनी जुनी भाजप गाडायला लावलेली. भाजप आमचा मित्र पक्ष आहे, परंतु खरोखर जुन्या भाजपमधली सगळी लोक नाराज आहेत, कारण इतर राष्ट्रवादी पॅटर्न चालू आहे. आणि खरोखर इथं बरेचशी लोक वेगवेगळ्या पक्षात असतात, पण पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थेला लोक पक्ष बघत नाहीत, त्यावेळेला बघतात तो माणूस. आणि खरोखर जर माणुसकी असेल कात्रपच्या जनतेत, तर हे जे हरिश्चंद्र गीत्यान यांच्या पत्नी आहेत, यांना तुम्ही भरघोस मतांनी निवडून द्या. दुसरी गोष्ट, आज प्रभाग क्रमांक 15 मधून यांना फक्त नातेवाईक आणि इथे राहणारे गब्बर यांना त्यांनी तिकीट दिलेले. आम्ही एका एससी समाजाच्या स्त्रीला तिकीट दिलेलं आहे, कारण इथे आम्ही शिवसेना जात-पात कधीच मानत नाही आणि वामनदादांनी कधीच जात-पात मानली नाही. सन्माननीय प्रवीणजी राऊत यांना देखील ओपन मधनं ते एससीचे असताना देखील तिकीट दिलेलं आहे. त्यामुळे इथे जे कोणी जातीगोतीचं राजकारण करत असतील तर त्यांना हेच सांगू शकतो की जात कधीच शिवसेनेत, बाळासाहेबांनी सांगितलंय, मी कधीच जात बघून तिकीट दिलेलं नाही. म्हणून आपण फक्त एक ध्येय लक्षात ठेवा की इथे आम्ही सर्व जाती धर्माने एकत्र घेऊन चाललेलो आहोत. आणि वामनदादा यांनी बदलापूरमध्ये जे केलेलं कार्य आहे, इथे एक 20 लाख रुपये मला दिले होते, सॉरी इथल्या नगरसेवकांना सांगितलं तर 20 लाख रुपये दिले होते. 20 लाख रुपयाचा निधी देऊन सुद्धा ज्येष्ठ नागरिक संकट झालेला नाही दादा. तो आपण नंतर इकडे काहीतरी करून त्यांना बसायला जागा करून दिली. भरपूर ज्येष्ठ नागरिक आहेत दादा. तुम्ही मला जो निधी दिला त्याचा पुरेपूर वापर मी केलेला आहे. आणि आता मी चॅलेंज करतो इथल्या सगळ्या नगरसेवकांना, जेवढी कामं आमच्या प्रभाग क्रमांक 32 आणि 33 मध्ये झालेली आहेत, त्यातलं एक काम तरी तुम्ही दाखवा. कॉन्क्रीट रस्ते सोडून, कॉन्क्रीटचे रस्ते हे आमदार करतायत, परत तुम्ही त्याचं श्रेय घ्यायला जाताय. म्हणजे आमदाराचं काम वेगळं आहे, नगरसेवकाचं काम वेगळं आहे. नगरसेवक म्हणून तुम्ही कोणतं काम केलेलं आहे? तुम्ही त्यांच्याच वॉर्डात ना, त्यांच्याच वॉर्डातलं सांगतोय आता मी, त्यांच्याच वॉर्डाची आमदारांनी कामं केलेली आहेत, तीच तुम्ही पत्रकाद्वारे दाखवताय. पण आम्ही जी नगरपालिकेच्या द्वारे कामं केलेली आहेत, त्या व्यतिरिक्त वामनदादांनी सांस्कृतिकपणा जपून आजपर्यंत कुठला सांस्कृतिक कार्यक्रम करतात? इथं फक्त एक काहीतरी कार्यक्रम होतो, दिवाळी पाठ. ती 2 वर्ष झाली. जेव्हा इलेक्शन येतं तेव्हा यांना कार्यक्रम सुचतात. आणि आमच्या रोहननी त्यांना आता त्या कार्यक्रम पण फ्लॉप करून टाकला, कारण यावर्षी दिवाळी पहाट ही डबल जोरात झालेली युवासेनेच्या माध्यमातून. म्हणजे मुंबईपर्यंत त्या युवासेनेच्या
दिवाळी पहाटचा गाजावाजा झालेला आहे. सातारापर्यंत झालंय. ओके ओके. आणि आज इथे सगळी जमलेले मतदार आहेत आणि या मतदार राजांना फक्त एकच विनंती करतो की या सर्वांना आता या पेटीतच गाडा मताच्या. यांना वर येऊनच देऊ नका. खरोखरच तुम्हाला चांगली लोक हवी असतील, जातपातीचं राजकारण नको हवं असेल तर इथे उपस्थित सन्माननीय वीणाताई म्हात्रे यांना प्रचंड बहुसंख्य मतांनी तुम्ही विजयी करा. त्यानंतर इथे उपस्थित उमेदवार अंजलीताई गीते असतील, प्रथमेश पाटील असतील, अस्मिताताई कांबळे असतील, यांना आपण भरघोस मतांनी विजय करा. एवढंच बोलतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो. यानंतर आमचे बदलापूरचे युवा नेतृत्व, ठाणे जिल्हा अध्यक्ष, बदलापूरचे युवा नेतृत्व, बदलापूरचे युवा नेतृत्व आणि युवा सेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष सन्माननीय रोहनपूरजी पाटील साहेब. छत्रपती शिवाजी महाराज की जोरात आवाज येऊ द्या. पूर्वे साहेब आलेत आपल्याकडे. छत्रपती शिवाजी महाराज की. आज वॉर्ड क्रमांक 15 च्या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले युवा सेनेचे कार्य अध्यक्ष पूर्वेशजी सरनाईक साहेब, आपल्या शिवसेनेचे शहर प्रमुख माजी नगर अध्यक्ष आणि माझे गुरु वामनदादा म्हात्रे, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आमच्या वीणा काकू वीणाताई म्हात्रे, माझे काका प्रकाश पाटील, तालुका प्रमुख बाळाराम कांबडी, पूजाताई आणि उपस्थित सर्व मान्यवर, सगळ्यांची नावं घेत नाही. दादा, तुम्हाला माहिती असेल पूर्वे साहेब, या वॉर्डामध्ये भरपूर रामायण झालेलं आहे. ऐन टाइमावरती आमच्या ताईंचं तिकीट कट केलेलं. स्टँडिंग नगरसेवक बदलापूरमध्ये सर्वात जास्त लीडने निवडून आलेले नगरसेवक होते, नगरसेविका होत्या आणि त्यांचं तिकीट कट करण्यात आलं. लास्टच्या 20 मिनिटांमध्ये वामनदादांनी त्यांना एबी फॉर्म देऊन त्यांना शिवसेनेचा अधिकृत उमेदवार घोषित केला. म्हणजे त्यांनी तेव्हा दादाचं ऐकलं नाही, पण त्यांचा घात होणार होता हे दादांनी त्यांना हिंट देऊन ठेवलेली साहेब. पण त्यांनी थोडे ते इमोशनल होते, त्यांनी ऐकलं नाही. साहेब, इथे या वॉर्डाचे लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांचं नाव इथे आम्ही टँकर माफिया ठेवलेलं आहे. ते काय करतात माहितीये का? ते टँकर ते एमजीपीच्या अधिकाऱ्यांना थोडेसे हाताशी धरतात आणि इथे प्रेशर कमी करतात वॉलचे आणि मग नंतर स्वतःचे टँकर पुरवतात. वर्षानुवर्षापासून त्यांचे टँकरचे धंदे आहेत. करोडो. आता इथे तुळशी अंगण म्हणून एक सोसायटी, ही समोर कल्प सिटी म्हणून सोसायटी आहे, करोडोंचे बिल लुटले त्यांनी, काहीच काम झालं. यांची मुलं बोलतात आमचे 200 कोटीचे प्रोजेक्ट चालू आहेत, 500 कोटीचे प्रोजेक्ट चालू आहेत. अरे तुमचे 500 कोटीचे प्रोजेक्ट चालू आहेत ना, मग कशाला टँकर चालवताय? कशाला भिकारी धंदे करताय? नगरपालिका लुटताय, लोकांच्या आयुष्याबरोबर खेळताय तुम्ही, लोकांना पाण्यापासून वंचित ठेवतात. आपल्या घरी जेव्हा माणूस येतो आपण काय विचारतो पहिले की पाणी पिता का? आपण त्याला पहिले पाणी पाजतो. आणि हे लोकांना पाण्यापासून वंचित ठेवतायत. किती नालायक वृत्तीचे लोक आहेत हे तुम्ही बघा. हा साहेब या रामायणामधला हा खरा रावण आहे. इथे जो बसलाय ना तो खरा रावण आहे. आणि रावण का पराभव झालेला ते आपण आपल्याला सगळ्यांकडनं ऐकतो ना. दोन, एक तर त्याचा अहंकार आणि दुसरा त्याचा भाऊ विभीषण. तसा हा रावण अहंकाराने माजलेला आहे. पण प्रथमेश, अस्मिताताई आणि अंजलीताई तुम्ही घाबरू नका. तो हरेश आहे ना, तो विभीषण आहे आणि तो आपल्या सोबत आहे. आता त्या हरेशनी त्या विभीषणांनी शपथ काढली आहे, जोपर्यंत या रावणाची लंका मी जाळणार नाही ना तोपर्यंत मी गप्प बसणार नाही. त्या रावणाची लंका आपण 100% जाळल्याशिवाय राहणार नाही. कारण का आपल्याकडे भली मोठी सेना आहे साहेब, युवा सेनेची. आमचा आदित्य भोईर आहे, तेजस आहे, सुदामन्ना आहेत, तो जय आहे. त्या जयला साहेब त्रास देतात, ते वरून फोन आणून त्याला पोलिसांकडनं प्रेशर करतात. साहेब तुम्ही याच्यावरती जरा दखल घ्या. आमच्या कार्यकर्त्यांना प्रेशर करतायत, ते वरून फोन. तो जय माझा आमचा कार्यकर्ता आहे शिवसेनेचा, त्याला ते सारखे त्रास देत आहेत, त्याला नोटीस काढतायत. एवढे घाबरलेले आहेत. त्यांच्या पहिले बोलायचे आमचा 3चा पॅनल एवढा स्ट्रॉंग आहे, आमच्या समोर कोणी उमेदवारच नाही. आता घ्या, आता झाली ना पुढी, कुठला ना घाम. साहेब या रावणाची लंका आम्ही 100% जाळणार. वामन दादा तुम्ही थोडा जोर लावा. आम्ही त्यांना आता बरोबर
त्याचं काम वामनदादा वेस्टला जास्त जोर लावतो, सध्या ईस्टला लक्ष देत नाहीयेत. त्या दिवशी वामनदादांनी ईस्टला जोर लावला ना, यांचा सगळा टांगा पलटी घोडा फरार केल्याशिवाय आम्ही गप्पा बसणार नाही. एवढंच सांगतो. आमच्या अस्मिताताई इथे आहेत साहेब, त्यांना पण आश्वासन देण्यात आलं की अस्मिताताई तुम्हालाच तिकीट देणार. त्या पण बिचारा होप्स मध्ये राहिल्या, पण त्यानं वामनदादांनी हिंट दिली तुला काही तिकीट विकीट भेटणार नाही, कारण का ते बोलत होते इथे एससी समाजाचा कॅन्डिडेट चालणार नाही. पण ओपन कॅटेगरी मधनं पण तुम्हाला एससी समाजाचा कॅन्डिडेट आपण दिलाय. इथे जेवढे जेवढे एससी समाजाचे माझे बांधव असतील, शपथ खा यांनी आपल्या एससी समाजाला न्याय दिला नाहीये, यांचा बदला घ्यायचा आहे. मतदार पेटीतनं दाखवायचं आहे. तुमच्या समोर येतील, गोड गोड बोलतील, हातपाय जोडतील. आता हातपाय जोडायचं चालू केलं त्यांनी. इतके दिवस फुल टाईट मध्ये असायचे, आता रडतात फिरतात ना खोटे. आता खोटे रडतात, हातपाय जोडतात, काका मामा दादा, नवीन नवीन पाय पण दाबतात तिकडे जाऊन बदलापूरच्या बंगल्यावरती गावातल्या. म्हणून तिकीट मिळवलंय पाय दाबून, खोटे रडून तिकीट मिळवलं त्यांनी. पण एससी समाजाचे जेवढे जेवढे माझे बांधव असतील, वॉर्ड क्रमांक 15 मध्ये जेवढे जेवढे नातेवाईक असतील, एससी बांधव असतील, सगळ्यांना फोन करा, सांगा आपल्या ताईवरती त्यांनी अन्याय केलाय. त्यांनी एवढं काम केलं, लॉकडाऊन मध्ये पण ती काम करत होती, तरी पण तिला तिकीट दिलं नाही, तिला टायमावरती फसवली आहे यांनी. त्यांचा बदला घेतल्याशिवाय आपण राहायचं नाहीये. आणि एवढंच सांगतो की दादा आता जरासा जोर लावा, इकडे कमी जोर आहे, आमचा जोर आम्ही पूर्ण लावतोय, पण तुम्ही पण थोडा जोर लावा. 100% पूर्ण पॅनल आपण शिवसेनेचा इथे परत एकदा भगवा भडकवू, एवढी मी शासनाने देतो आणि सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो. सन्माननीय शिवसेना शहर प्रमुख वामनदादा म्हात्रे यांना विनंती करतो, दादा आतुरतेने वाट बघतोय तुमच्या भाषणाची. वामनदादा कोण आला रे, कोण आला, कोण आला रे, कोण आला. वार्ड क्रमांक 15 मधील सर्व मतदार बंधू भगिनी आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले युवासेनेचे अध्यक्ष पूर्वेजी सरनाईक, माझे नगरपालिकेचे सहकारी प्रकाशजी पाटील, तालुका प्रमुख बाळराम कांबरे, या प्रभागातील उमेदवार प्रथमेश पाटील, अस्मिता कांबळे आणि माझ्या नगरपालिकेतील सहकारी तिसऱ्या उमेदवार अंजलीताई पाटील गीते आणि ज्यांनी या तिन्ही उमेदवारांना प्रोत्साहित केलं, ज्यांना बळ द्यायचं काम केलंय, ते आपले सुपरस्टार रोहनजी पाटील, तसंच पूजा डांगसालकर, आमच्या दुसऱ्या उमेदवार पाटीलताई, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार वीणा म्हात्रे, युवा सेनेचे शहर प्रमुख मितेश धुले, गीते राजू शिंदे, डीएम भोईर. हा बिचारा साहेब हा खरा उमेदवार होता इकडचा, पण त्यांनी मोठं मन करून प्रथमेशला उमेदवारी दिली. आमचे सालुंके निलिमाताई पाटील आज खरोखरच या 15 नंबर पॅनल मध्ये काहीतरी चमत्कार होणार असं रोहनजींनी सांगितलेलं आहे. ज्या दिवशी 2019 साली आपल्या नगरपालिकेची मुदत संपली आणि वार्ड वाईज रिझर्वेशन पडले, त्या दिवसापासून आमचा आदित्य भोईर असेल, प्रथमेश असेल, रोहन असेल आणि अंजलीताई त्या विभागात काम करत होत्या. कोरोनासारखा महामारीचा आजार आपल्या शहरामध्ये आला आणि त्या दिवशी पूर्वीचे आम्ही ईस्ट आणि वेस्ट शिवसेनेच्या माध्यमातून
अन्नधान्य क्षेत्र उभारलं. दुपारी आणि संध्याकाळी रोज 3-3 हजार लोकांचं जेवणाची व्यवस्था रोहनजी पाटील असेल, आदित्य असेल, भावेश म्हात्रे असेल, वरुण असेल, विना म्हात्रे त्याच्या कॅप्टन होत्या. आमच्या फार्म हाऊसवरनं जेवण बनवून आम्ही ईस्ट आणि वेस्ट इथल्या सर्व जे नागरिक होते, जे बेघर होते, त्यांना जेवण पुरवण्याचं काम आम्ही सतत 3 महिने केलं. त्यानंतर पुन्हा कोरोनाची जी लागण होती ती वाढत गेली. या बदलापूर शहरामध्ये आम्ही क्वारंटाईन सेंटर काढलं. त्यानंतर 250 बेडचं ऑक्सिजन सेंटर सुद्धा नगरपालिकेच्या माध्यमातून काढलं. त्यावेळेस इथले लोकप्रतिनिधी होते ते आमच्यावर आरोप करू लागले का ही का नगरपालिकेची जबाबदारी आहे का, ही महाराष्ट्र शासनाची जबाबदारी आहे आणि त्यांनी हे हॉस्पिटल काढले पाहिजेत. मी तेव्हा ठाम होतो. मुख्याधिकाऱ्यांनी सांगितलं की माझ्या बदलावरच्या जनतेला मुंबईमध्ये कुठेही बेड उपलब्ध होत नाहीत, म्हणून त्यांना विदाउट ट्रीटमेंट शिवाय ते जगू शकत नाही. तुम्ही पैसे द्या नका देऊ, मी स्वतः पूर्वेची 15 लाखाच्या जाऊन खाटा आणि गाद्या, टावेल, अगरबत्तीपासून मॅचेस पासून सर्व आणलं आणि सोनवली या ठिकाणी क्वारंटाईन सेंटर चालू केलं. लगेच 15 दिवसांनी तो आजार वाढत गेला. लोकांना ऑक्सिजनची आवश्यकता लागू लागली, म्हणून 250 बेडचं ऑक्सिजन सुद्धा हॉस्पिटल आपण त्या ठिकाणी काढलं आणि सर्व बदलापूरकरांना एक दिलासा दिला. किती लोक मृत्युमुखी पडली असती, त्यांना वाचवण्याचं काम आम्ही सर्व शिवसैनिकांनी केलं. सर्व लोक पीपीपी किट घालून हॉस्पिटलमध्ये जात होते. पेन रोहन असेल, मी असेल, आदित्य असेल, पूर्वीचे कधीच हॉस्पिटलमध्ये जाताना आम्ही पीपीपी किट घातलं नाही. शिंदे साहेबांच्या अगोदर आम्ही स्वतः कोरोना पेशंटला जाऊन भेटत होतो, फक्त आमच्या नाकावर मास्क असायचा. नंतर शिंदे साहेबांनी सुद्धा डेअरिंग करून प्रत्येक पेशंटला पीपीपी किट घालून भेटायला जात होते. पण आम्ही पूर्वीची 50-50 पेशंटला रोज भेटत असायचो, त्यांच्या अडीअडचणी समजून घ्यायचो, त्यांच्या कुटुंबाला धीर देण्याचं काम या बदलापूर शहरामध्ये करत होतो. तेव्हा हे या विभागातले जे उमेदवार आहेत ते घरात आणि आपल्या फार्म हाऊसला जाऊन बसलेले होते. कमीत कमी या ठिकाणच्या या प्रभागामध्ये 18,000 लोकांना त्यावेळेस आम्ही अन्नधान्य पुरवलं. प्रत्येकाला जेव्हा मागेल त्यांनी नुसता फोन आल्यानंतर त्या घरी आम्ही पॉकेटच्या पॉकेट अन्नधान्याचे पुरवत होतो. या ठिकाणी मास्क वाटले, आर्सेनिक अल्बमच्या गोळ्या दिल्या. कमीत कमी 26,000 लोकांना ज्युपिटर हॉस्पिटलचा डॉक्टर आणून आम्ही लसीकरण केलं. 500 रुपये त्यांच्याकडे घेतले. शिवसेनेच्या शाखेच्या माध्यमातून 250 रुपये आम्ही भरले. कमीत कमी 86 लाखाचं बिल हे शिवसेना शहर शाखेच्या माध्यमातून पेड करण्यात आलं. अशी सेवा आम्ही कोरोना काळामध्ये या बदलापूरच्या जनतेची केलेली आहे. आणि हे आता फक्त आरोप प्रत्यारोप करत आहेत. या बदलापूर शहराचा विकास आम्ही एकनाथजी शिंदे साहेब आणि खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली केलेला आहे. कमीत कमी 700 ते 750 कोटी रुपये या शहरामध्ये काँक्रीटीकरणाचे रस्ते असतील, या ठिकाणची उद्यानं असतील, या ठिकाणची अंडरग्राऊंड सिस्टम असेल, यासाठी साहेबांनी दिलेले आहेत. आणि ती सर्व कामे पूर्ण करून आम्ही दिलेली आहेत. आणि आता या टँकर माफियांच्या विरोधात पुन्हा साहेबांनी 240 कोटी रुपयाचा निधी आचारसंहिता लागल्याचे 4 दिवस अगोदर दिलेला आहे, जेणेकरून 2056 सालापर्यंत बदलापूरला पुढे एवढं पाणी साहेबांनी मंजूर केलेलं आहे. मला स्वतः त्याची जीआरची कॉपी घेण्यासाठी त्या ठिकाणी बोलवलेलं होतं. आता रोहनजी तुम्ही चिंता करू नका. तुमच्या तुळशीरामवाल्यांना सांगितलं, सर्व उम्या नक्षत्रवाल्यांना सांगा की तुम्हाला 6 महिन्यानंतर या बदलापूर शहराला टँकर मुक्त आम्ही करून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही.
खरं पूर्वीची बारे खाडी म्हणून या शहराची निर्मिती झाली. सर्व खेलीमेलीच्या याच्यात आम्ही पॉलिटिक्स केलंच असतो, पण इथल्या कुठच्याही नागरिकाला त्रास कुठच्याही प्रभागात होत नाही. पण यांची नवीनच प्रथा चालू झालेली आहे की माझ्या बिझनेससाठी कॉक कमी सोडायचे, म्हणजे 12 आटे खोलायला लागतात ते 8च खोलायचे आणि 8 आटे खोडल्यावर ऑटोमॅटिक टँकरची ऑर्डर येते. म्हणजे पैसे कमवायला भरपूर जागा आहेत, स्वतः व्यवसायाने बिल्डर सुद्धा आहेत, तर त्यांना पाणी विकायची गरज लागणार नाही असं मला वाटतंय. परंतु जी सवय लागलेली आहे ती सवय मोडण्यासाठी दूरदृष्टी सुद्धा लागते आणि ती दूरदृष्टी त्यांच्यावर नाहीये. कारण त्याचा नेताच असा आहे, त्याला दूरदृष्टी नव्हती म्हणून या बदलापूर शहराला पाणी टंचाई लागली. जो माणूस एखादा 25 वर्षे आमदार म्हणून निवडून जातो, त्यांनी एखादं धरण या बदलापूर शहरामध्ये सत्तेतला आमदार होता, त्यांनी बांधायला पाहिजे होतं, पण दूरदृष्टी नसल्यामुळं त्यांना काही जमलं नाही. म्हणून आज या बदलापूरमध्ये जी पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे त्याला जबाबदार ते आहेत. आणि आता 240 कोटीची योजना मंजूर केल्या लगेच फेसबुक व्हॉट्सअपवर लोकांना सांगत सुटलेत की आम्ही योजना मंजूर केली, आम्ही योजना मंजूर केली. मग तुम्ही 22-25 वर्ष केलं काय? जो डीपीआर आम्ही नगरपालिकेतनं पाठवला तो प्रत्येक डीपीआर एकनाथजी शिंदे साहेब यांनी नगरोत्थान योजनेतनं मंजूर करून दिलेला आहे. आज खोटं बोलून रेटून देतात, कुठचाही मुद्दा यांच्यावर विकासासाठी नाहीये म्हणून आमच्या कुटुंबावर आरोप करणार, गाण्याडे डीटीव्ही बनवून टाकणार. म्हणून त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही कितीही काय करा, या बदलापूरच्या जनतेने ठरवलेलं आहे की शिवसेनेची एक हाती सत्ता येणारच आहे, विना मात्र या मोठ्या मताधिक्याने निवडून येणार आहे. कारण नेहमीच ज्यावेळेस आपत्ती या शहरावर येते तेव्हा प्रत्येक शिवसैनिक हा पुढे असतो. वेस्ट साईडला पूर असेल, पूर आल्यानंतर तिथल्या लोकांना जे संरक्षण द्यायचं असतं, त्यांना 2-3 दिवस जेवण पुरवायचं असतं, त्यांचा पूर्ण बिछाना भिजलेला असो, मग त्यांना चटई असो, चादर असो, अन्नधान्य असो, हे शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही पुरवत असतो. तेव्हा हे लोकप्रतिनिधी कुठं असतात असा माझा त्यांना सवाल आहे. आज 2-3 दिवसापासून बघितलं सर्व न्यूज चॅनलवर सांगतात घराणेशाही. शेवटचे 4 दिवस राहिलेत, एवढे दिवस झोपलेले का? तुम्हाला माहिती आहे वरुण म्हात्रेला का उमेदवारी दिलेली आहे? कारण तुमच्या जे 2 उमेदवार आहेत त्यांच्या पायाखालची वालू वरुणनी सरकवलेली आहे. त्यांना वाटले त्या ठिकाणी आम्हाला बिनविरोध सीट भेटतील. ते स्वप्न बघत होते या 15 नंबर वार्डमध्ये आणि 3 नंबर वार्डमध्ये. तो ड्रोन सारखा खेळाडू वामन म्हात्रेच्या तालमीमध्ये तयार झालेला आहे. त्याला मी बोललो की या ठिकाणी काही करायचं, 3 उमेदवार आपले द्यायचे. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी सुद्धा त्यांचे 3 उमेदवार गुलदस्त्यात ठेवलेले, आम्ही सुद्धा आमचे उमेदवार गुलदस्त्यात ठेवलेले. आमच्या अंजलीताईच्या धीरानं मी सांगितलं की तुम्हाला काय तिकीट भेटणार नाही, तुम्ही शिवसेनेत या, प्रवेश करा, तुम्हाला 100% मी उमेदवारी देतो. पण आमच्या अंजलीताई हाडामासाच्या भाजपच्या कार्यकर्त्या होत्या. ज्यावेळेस जगन्नाथजी पाटील डोंबिवलीवरनं निघाले, पहिलं त्यांचं घरचं स्टॉप मध्ये त्यांचं घर असेल. एवढे लॉयल 25 ते 30 वर्ष कोणी भाजपचा उमेदवार या 3 प्रभागामध्ये उभा राहायला तयार नव्हता. पण आमचे सर हरिचंद्र सर 5-50-100 मतं पडली तरी पूर्वीची उभे राहायचे आणि त्यांनी भाजपाचं कमाल या ठिकाणी टिकवून ठेवलेलं होतं. परंतु हे नंतर आले कॉकटेल, बरोबर ना, कॉकटेल देत ना, हे कॉकटेल आले आणि यांना ओरिजिनल लोकांना त्रास देण्याचं काम चालू केलेलं. आज कोणीतरी अजून बाहेरून त्या ठिकाणी उमेदवार ते लोक घेऊन आले, आपलेच नातेवाईक. आमदार साहेब आमच्यावर टीका करतात
ही घराणेशाही आहे. मग तुम्ही तुमच्या नातेवाईकाला या प्रभागामध्ये का तिकीट दिलं? आमच्या अंजली ताई या खऱ्या दावेदार होत्या. त्यांनी चांगलं काम त्या प्रांजी सिटीमध्ये केलेलं. मग त्यांना तुम्ही उमेदवारी द्यायला पाहिजे होती. म्हणून तुम्ही जरा बोलताना तुमच्या वयाचा विचार करून आमच्यावर बोलत जा. अजून 3 दिवस आहेत. आता पण कुठेतरी बोलले मेट्रो 6 महिन्यात येणार आहे. किती खोटं बोलणार? पूर्वीची तुम्ही बिल्डर आहात, मी बिल्डर आहोत. इथल्या लोकांना चुत्या बनवायचं काम हे आमदार साहेब करतात. अख्ख्या बोलतो मुंबईच्या मेट्रो येतील त्या पार्किंग आमच्या इथं होतील. अरे किती खोटं बोलणार? आताच मी लाईव्ह भाषण मला वाटतं तुम्ही पत्रकाराने टाकले. जरा आणा माझ्या व्यासपीठावर आणि बोला. 6 महिन्यात बोलतो, 3 महिन्यात बोलतो टेंडर ओपन होईल. एक सुद्धा पीपीपी निविदा आली नाहीये. त्यांना बोला या इथं ऑनलाईन आपण उद्या चेक करू. या बदलावरच्या जनतेला खोटं बोलण्याचा माझ्याकडे आता चांगला शब्द आलेला, पण बोलतील मामान मात्र जास्त रफ बोलतोय. मग आपल्या पक्षात पुन्हा सांगते अरे तू जरा सांभाळून बोलत जा. पण हा माणूस एवढा आमच्या बदलावरच्या जनतेचे खोटं बोलतो आणि खोटं बोलून मतं मिळवली 25 वर्ष आणि निवडून आले. निवडून आल्यानंतर मी सांगितलं अरे तुम्ही या माझ्या समोर आणि सांगा एक या बदलावर शहरामध्ये 25 वर्षामध्ये एक चांगलं उद्यान बनवलंय. कुठच्याही त्यांच्या नगरसेवकांनी सांगायचं की कुठच्याही आमच्या नगरसेवकांनी सांगायचं की आमदार निधीतनं किंवा आमदार साहेबांनी आणलेल्या पैशातनं एक चांगलं उद्यान या शहराला मी बनवलेलं आहे. आणि तिथं चांगले माझे ज्येष्ठ नागरिक असो, माता भगिनी असो, विरंगुळ्यासाठी संध्याकाळी फिरायला जातात. आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून किती उद्यानं बनवली आहेत? कमीत कमी 42 उद्यानं आम्ही या शहरामध्ये बनवलेली आहेत. इकडच्या आता तुम्हाला सांगितलं की त्यांच्या नेत्याला दूरदृष्टी नाही तर नगरसेवाला कशी असणार? ते बिचारे जाऊन पुढे जाणार, नदीच्या पलीकडे जाणार, सकाळी खोट्या खोट्या गोष्टी ऐकणार, खोटा मोबाईल फोन नंबर पण डायल करत नाही. तुम्हाला माहित सांगतो. अरे सिनियर पी आहे कोण पाटील, हा ठीक आहे लक्ष द्या. हे असे खोटे फोन ते लावतात. हे त्यांचेच कार्यकर्ते सांगा अरे आम्हाला माहिती आहे त्यांनी कुठच्या साहेबांना किंवा अधिकाऱ्याला फोन लावला नाही. त्यांची पोलीस स्टेशनची कामं असो, आम्ही कधी पक्षभेद करत नाही. त्यांच्या लोकांना पोलीस स्टेशनला आम्ही मदत करतो. त्यांना कोर्ट कचेरी असेल वकील आम्ही देतो. हे फक्त हा हू करणार. साधा आरटीओने गाडी पकडली तर त्यांना आठवण पहिले मावून मात्रीची होतो कुठच्याही पक्षातला माणूस असो. आणि बिचारे आमचे पोलीस सुद्धा आमचं ऐकतात. हा ठीक आहे सेठ तुम्ही फोन केला आम्ही सोडून देतो. इतके चांगले संबंध सुद्धा प्रशासनाबरोबर आम्ही ठेवलेले आहेत. ठीक आहे काही प्रशासनातले अधिकारी रोहन स्वतःच्या इमेज साठी किंवा मी स्वतः कर्तृत्वान आहे असं दाखवण्यासाठी चुकीचे वागत असतील. त्यांना सुद्धा माझं आव्हान आहे. हे बदलापूर शहर आहे, सुसंस्कृत आहे, सुशिक्षित लोकांचं शहर आहे. इथं कोणी स्थानिक लोक काही 2 नंबरचे धंदे करत नाही किंवा कोणी गुंडगिरी करत नाही. अख्ख्या या मुंबई रिजनमध्ये कुठच्याही गुंडाला आम्ही या बदलापूर शहरामध्ये थारा दिलेला नाही किंवा आमच्या या ठिकाणी ज्या इमारती बांधल्या त्यांच्याकडून हप्ते वसूल करून दिलेले नाही. म्हणून याला नाव बदलापूर आहे. पण काही अधिकाऱ्यांना असं वाटत असेल की ठीक आहे आम्ही दबंगगिरी करू, पण तुमची दबंगगिरी जास्त दिवस चालणार नाही. मी सांगितलं 3 तारखेला रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला पण या ठिकाणी नोकरी करायची आहे. आम्ही पण या ठिकाणी लोकप्रतिनिधी आहोत. तुम्ही कोणातरी सांगून आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करत असाल, आम्ही कधी प्रशासनाच्या विरोधात गेलो नाही. पण आम्हाला त्यानं भाग लावू नका. कारण शेवटी तुम्हाला सुद्धा वरिष्ठ आहेत. एखाद्या अधिकाऱ्याला नावारूपाला आणण्याचं काम सुद्धा लोकप्रतिनिधी करतो आणि एखाद्या अधिकाऱ्याला बदनाम करण्याचं काम सुद्धा एखादा लोकप्रतिनिधी करतो. म्हणून तुमच्याविषयी आमच्या संघटनेला, आमच्या महिला आघाडीला कुठेही तक्रार करायला वाव देऊ नका. असं तुम्ही आजच्या दिवसापासून वागाल अशी सुद्धा त्यांना मी विनंती करतो. का या ठिकाणी का आमचे कार्यकर्ते गांजा विकत नाही, का गुटख्याचे धंदे नाही, का भंगारचे धंदे नाही आहेत. आम्हाला माहिती आहे कोण काय करतो. फुकट तुमच्यावर आम्हाला बोलायला लावू नका असं मी त्यांना आव्हान सुद्धा करतो.
या नगरपरिषदेच्या निवडणुका आहेत. या नगरपरिषदेच्या निवडणुका म्हणजे गटर, वॉटर आणि मीटर या प्राथमिक सुविधेच्या निवडणुका आहेत. या ठिकाणी फक्त विकासावरच बोललं पाहिजे. म्हणून आमदारांना पण सांगितलं की बाबा तुमची विधानसभेची निवडणूक झालेली आहे, तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोला. आम्ही सुद्धा विकासाच्या मुद्द्यावर बोलतो. तुम्ही फक्त वाभाडे करत राहाल तर वाभाडे आम्ही ऐकून घेणार नाही. किती किती टीका केलेली आहे ती सुद्धा आम्ही पचवून घेतो. किती वेळा तुम्हाला 30 उत्तरं द्यायची, आता आम्हाला उत्तरं देऊन सुद्धा कंटाळा आलेला आहे. आणि बदलावरच्या जनतेला सांगेल की या माणसावर बिलकुल विश्वास ठेवू नका. हा 3 वर्षामध्ये रिटायर होणार आहे. काय होणार आहे? रिटायर होणार आहे. वामन म्हात्रे पूर्वीची तुम्ही शिंदे साहेबांना सांगा ही सीट शिवसेनेला घ्या, नाही तर आम्हाला मोकळे सोडा. बघू कोणाची ताकद आहे इथं. सर्वसामान्य जनतेची ताकद आहे, आमच्या सर्व युवा सेनेची ताकद आहे, किंवा माझ्या बदलापूरच्या जनतेची ताकद आहे. आता जरी तुम्ही आम्हाला आदेश दिले असते तरी सुद्धा यांना घरी बसवले असते. आम्ही बोललो जाऊ दे, आम्ही एकनाथजी शिंदे साहेबांचा मान ठेवतो, देवेंद्रजींचा मान ठेवतो, आम्ही चव्हाण साहेबांचा मान ठेवतो. म्हणून तुम्ही आमच्या शिवसैनिकाला काही बोलाल हे चालणार नाही. आता नवीनच काढले वामन सेना. मागच्या निवडणुकीत बोलायचे हे बाळासाहेबांचे शिवसैनिक नाही, वामन सेनेचे शिवसैनिक आहेत. पूर्वीचे तेव्हा मी 25 नगरसेवक निवडून आणले, तेव्हा सुद्धा त्या माणसाला मी धडा शिकवलेला आहे. आता तर फक्त तुम्ही आमचे आकडे मोजा, किती नगरसेवक निवडून येणार, महाराष्ट्रामध्ये इतिहास होणार. पूर्वीची तुम्ही शिंदे साहेबांना सांगा महाराष्ट्रामध्ये इतिहास नाही झाला. मी या पत्रकारांसमोर सांगेल वामन म्हात्रे बदलापूरच्या सोडून जाईल. मी जे बोलतो ते करतो, खोटं बोलून रेटून नेत नाही यांच्यासारखं. आम्ही सर्वसामान्य जनतेची कामं करतो 24/7. आम्ही सर्व बदलापूर शहरामध्ये जे गोरगरीब असेल त्याला मेडिकल फॅसिलिटी देतो. तुम्ही काय देता? एखादा गोरगरीब ऍडमिट झाला, त्याला एखाद्याला सर्जरी करायची असेल त्याला गाईड सुद्धा करत नाही. तर बिचारा तो माझ्याकडे पैसे काय मागतो का? अरे तुम्ही मुख्यमंत्री सहायता निधी आहे, पीएम पंतप्रधान सहायता निधी आहेत, या निधी सुद्धा त्या लोकांना मिळवून देण्याचं काम करत नाही. आमच्या इथं आम्ही स्टाफ ठेवलेला आहे सर्व पल्लवी गुजर म्हणून. कमीत कमी आजपर्यंत 6,500 लोकांना आपण मेडिकलच्या फॅसिलिटी एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यापासून आपण दिलेल्या आहेत. तुम्ही लोक काय करता? 4-4 अँब्युलन्स आम्ही संघटनेतर्फे धावतो. इकडे एखादा गोरगरीब कधी आपल्या गावाला बॉडी न्यायची असेल तर आमच्या गणेशजी रायाने फक्त डिझेलचे पैसे त्यांच्याकडनं घेतो आणि त्यांना घरपोच सर्व्हिस देतो. ज्या गावाला आपल्याला बॉडी घेऊन जायचे, प्रेत घेऊन जायचं, त्याच्या घरी सुखरूप पोहोचवतो. तुम्ही साधे मैत्रीवर सुद्धा काही ठिकाणी फक्त जो आपला खास कोण असेल तिथे जाणार. आणि वर्षाला फक्त सोसायटीमध्ये 26 जानेवारीची पूजा असेल, आंबेडकर जयंती असेल की त्याला जाणार. अस्मिताताई तुम्ही विचार तरी केलेला का की मला ओपन सीट मधनं लढता येईल? आपण शेड्यूल काढतात, एससी समाजाच्या तुमचे लोक बघतात की वार्ड रिझर्वेशन असला तर आपण त्या ठिकाणी निवडणूक लढवतो. पण आमच्या रोहनजींनी सांगितलं की तिच्या वर अन्याय झालेला आहे आणि अन्याय झाल्यामुळे तिला आपण आपल्यात घेऊन तिला तिकीट द्यायचंय. मी सांगितलं ठीक आहे. अस्मिता यांना बोलवलं ऑफिसला, बोला ठीक आहे तुम्हाला उद्या आम्ही उमेदवारी दाखल देतो, तुम्ही काम चालू करा. बिचारीला आमच्यावर विश्वास होता का नाही माहिती नाही. पुन्हा तिला तिकीट रिटर्न घेण्यासाठी सुद्धा दबाव, काहीला आम्हाला कुठेतरी नेऊन ठेवायला लागलं. का त्यांना माहितीये 50 लाख रुपये देत होते. आता बघू 50चे एक खर्च करा. पाण्याचे पैसे तुमच्याकडनंच वसूल केलेले आहेत ना, तुम्ही यांचे पैसे घ्या आणि आतमध्ये जाऊन पहिलं बटन, पहिली मशीन असेल ती नगराध्यक्षाची असेल, बिलकुल सोडू नका. बिलकुल सोडू नका. यांचे सर्वांनी घ्या, भरपूर आहेत. पहिलं बटन जे नगराध्यक्षाचं असेल त्याची सेपरेट मशीन आहे. 5व्या नंबरला विना मात्रेचं नाव आहे, ते धनुष्यबाणाचं बटन दाबा. आणि हे 3 उमेदवार आहेत. प्रथमेश आहे, अस्मिता आहे आणि आमच्या अंजलीताई गीते आहेत. अंजलीताई अ गटातनं लढतात, ब गटातनं लढतात, अस्मिताताई अ गटातनं लढतात आणि प्रथमेश क गटातनं लढतोय.
तिघांचे एकाच मशीनवर नाव आहेत. ज्या ठिकाणी धनुष्यबाण दिसत ते तिन्ही बटणं धनुष्याची दाबायची. जोपर्यंत लाल लाईट लागत नाही तोपर्यंत मतदान केंद्र सोडायचं नाही. टी आवाज आल्यानंतरच ते मत व्हॅलिड होईल, त्यानंतरच बाहेर पडायचं आणि त्या सांगायचं तुमचा कार्यक्रम आता आम्ही करून आलो. मग ते बोलते अरे मी काहीतरी दिलेलं गेलं विसरावर. ते तुमचेच होते, कारण 200 रुपये टँकर भरायचा आणि 1600 रुपयाला विकायचं. बरोबर आहे ना. ते पण वॉटर सप्लायचे अधिकारी त्यांना मॅनेज असतात. 10 टँकर भरले तर 5च पावत्या, 5 फ्री. असा व्यवसाय करणाऱ्यांना तुम्ही धडा शिकवलाच पाहिजे. जे यांचं कोणत्याही प्रकारचं कर्तृत्व नाही अशा लोकांना या ठिकाणी उमेदवारी दिलेले ते सुद्धा पार्सल तुम्ही रिटर्न पाठवाल अशी अपेक्षा तुमच्याकडनं करतोय. भरपूर बोलण्यासारखं काही अजून सभा आहेत. पुरोहितजींना सुद्धा बोलायचंय. पुरोहितजी बदलापूर शहराचा इतिहास आहे. 1995 सालापासून या नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. पहिले 7 नगरसेवक होते. 2000 साली मी नगरसेवक होतो तेव्हा 12 नगरसेवक होते. 2009 साली 17 होते आणि 2014 साली 25 नगरसेवक होते. कितीने आलेख वाढलेला आहे तुम्ही बघा. आणि आता 25 चे 36 नगरसेवक निवडून आल्याशिवाय राहणार नाही. आणि हा शब्द पुरोहितजींना आम्ही देतो. ते पुरोहितजी एकनाथजी शिंदे साहेबांना जाऊ शकतील. आणि कोणाच्या जीवावर देतो? आपल्या सर्वसामान्य नागरिकांच्या, सर्व मतदारांच्या जीवावर हा शब्द मी त्यांना देतो. आणि तो शब्द नक्कीच तुम्ही पूर्ण कराल अशी अपेक्षा आपल्या सर्वांकडनं करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद वामन दादा. खूप जोरदार अशी जी व्यथावती आपण मांडली. या ठिकाणी आपण ज्यांच्या आतुरतेने वाट बघितली आज जे आपल्या बदलापूरला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले, सन्माननीय पुरोहितजी नाईक साहेब, युवा सेना कार्याध्यक्ष सरनाईक साहेब. पुरोहितजी सरनाईक साहेब यांचं मनोगत ऐकूया. बदलापूरला आल्यानंतर सरनाईक नाही म्हात्रेचे मी पण. आज या बदलापूर शहरात आपल्या या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या साठी शिवसेना पक्षाचा प्रचार करण्यासाठी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली तसंच डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी मी आलेलो आहे. मंचावर उपस्थित असलेले आपले सगळ्यांचे लाडके नेतृत्व आणि ज्याने खऱ्या अर्थानं या शहराचा विकास केलेला आहे असे आदरणीय वामनजी म्हात्रे साहेब, आदरणीय बाळाराम गांभरी साहेब, आदरणीय संजय जाधव साहेब, आदरणीय प्रकाश पाटील साहेब, आदरणीय सुरदास पाटील साहेब, युवा सेनेचे आमचे सहकारी पूजाताई तांगसाळकर ज्यांनी आज पहिल्यांदा माझ्यासमोर भाषण केलं, एकदम जबरदस्त असं भाषण केलं, असे माझे मित्र, माझे बंधू रोहन पाटील, मितेश धुळे, आदित्य भोईर आणि खास करून वॉर्ड क्रमांक 15चे आपले धडाडीचे उमेदवार आदरणीय प्रथमेश पाटील, आदरणीय अंजलीताई गीते, आदरणीय अस्मिताताई कांबळे आणि या बदलापूरच्या मी ताई आज नगर अध्यक्ष म्हणून आपल्याला जाहीर करतो असे मीनाताई म्हात्रे. खरं तर मी आज वामन म्हात्रे साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना ऍडव्हान्समध्ये शुभेच्छा देतोय. मी आज या शहरामध्ये आल्यानंतर मी दादा आज एकच वातावरण पाहिलं की शिवसेना शिवाय दुसरं इथे कोणी नाही. कारण आपण केलेलं काम, आपण ह्या फक्त कामाच्या जोरावर, विकासाच्या जोरावर ही निवडणूक लढतोय. आता आमचे एक ताई आम्हाला तिथे मीडियाचे भेटले, त्यांनी विचारलं की निवडणूक कशी चाललेली आहे, तर मी त्यांना म्हणालो तन आणि मन आमच्याकडे, धन दुसरीकडे, पण लोकांना धनापेक्षा तनाची आणि मनाची आवश्यकता असते आणि ते देण्याचं काम शिवसेना करते, आदरणीय वामन म्हात्रे साहेब करतात. खरं आम्ही लहान होतो, माझा जन्म डोंबिवलीचा आहे, मामाला माहिती आहे, मी त्यांना मामा म्हणतो आणि मामांना माहिती आहे माझ्या वडिलांची सुरुवात ही डोंबिवलीपासून झाली. माझे वडील डोंबिवली शहरामध्ये रिक्षा चालवायचे, दिवसा रिक्षा चालवायचे, रात्री आमलेट पावची गाडी होती. त्यानंतर मी ठाण्याला गेलो आणि ठाण्यामध्ये आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि वडील एकत्र नगरसेवक झाले, आमदार झाले. आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय एकनाथ शिंदे साहेब काम करत होते, आता उपमुख्यमंत्री आहेत. माझे वडील आज मंत्री म्हणून काम करत आहेत. पण आमच्या दोन्ही नेत्यांचं वामन मामावर भरपूर प्रेम आहे, हे सुद्धा या ठिकाणी आवर्जून मला सांगायचं.
पूर्वीचा बदलापूर, कारण आमची मीरा भाईंदर शहर आमचा मतदारसंघ आहे. शेवटी अनेक आमचे आगरी बांधव या ठिकाणी या शहरामध्ये राहत आहेत. आम्ही अनेकदा या ठिकाणी लग्नाच्या कार्यक्रमाला, वाढदिवसाच्या कार्यक्रमाला लोकांच्या घरी यायचो. पण मामा, मी तुम्हाला सांगतो, पूर्वीचं बदलापूर आणि आत्ताच्या बदलापूरमध्ये भरपूर बदल झालेला आहे. अनेक असे बदल या ठिकाणी दिसत आहेत. मी आल्यावर खरं मी रोहनशी बोलताना बोललो, रोहन मी ट्रेननी येतो ठाण्यावरनं. तो बोललो, दादा ट्रेननी यायची आवश्यकता नाही, कारण शिंदे साहेब ज्या दिवशी मुख्यमंत्री झाले ते आतापर्यंत आमच्या साहेबांनी या शहराला इतका निधी दिला आहे की आमच्या शहराचे रस्ते एकदम सुसज्ज झालेले आहेत. आणि म्हणून आज या ठिकाणी रस्त्याने आल्यानंतर मला अभिमान वाटला की आज आपला हा बदलापूर शहर हा बदललेला आहे. कॉन्क्रीटचे रस्ते. मी खरं रोहनला विचारत होतो, हा तलाव, ह्या तलावाचं मी तुम्हाला सांगतो मामा, अतिशय सुंदर असा हा तलाव या ठिकाणी दिसतोय. स्ट्रीट लाईट असतील, आज ज्येष्ठ नागरिकांना बसायला कट्टा असेल, या सगळ्या गोष्टी, म्हणजे ठाण्याला ज्या पद्धतीचा विकास आम्हाला दिसतोय त्याच पद्धतीचा विकास आज आपल्याला या बदलापूरमध्ये सुद्धा दिसतोय. आपण सांगितलं की अनेकांनी आपल्यावर घराणेशाहीचे आरोप केले. ज्यांना आरोप करायचे त्यांना आरोप करून द्या. जो व्यक्ती काम करतो त्या व्यक्तीला संधी मिळालीच पाहिजे. आणि आज वामन म्हात्रे साहेबांच्या नेतृत्वाखाली या शहराचा विकास झालेला आहे. शिवसेना पक्ष वाढलेली आहे आणि तो अधिकार सुद्धा त्यांचा आहे. आज या ठिकाणी मी आवर्जून सांगतो, विनाताई, तुम्ही बेफिकर राहा. तुम्ही सगळीकडे फोकस करा, प्रचार करा, शिवसेना पक्ष, धनुष्यबाण, या सगळ्या गोष्टी करा. रोहननी सांगितलं मामाचं लक्ष थोडं इथे कमी आहे, पण मामावर अख्खं या शहराचा लोड आहे. त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको. मामा या ठिकाणी आलेले आहेत, सगळं काही चक्र आता फिरणार आहे, हे तुला आज या ठिकाणी मला सांगायचं. मी आपल्या सगळ्यांना एवढं सांगतो की आज या शहरामध्ये वामन म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून 700 कोटी रुपयाची निधी ही आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्या या शहरासाठी दिलेली आहे. आणि खऱ्या अर्थानं ही जी निधी आहे, ही निधीचा वापर हे लोकांच्या कल्याणासाठी आपण या ठिकाणी वापरली. आज मी जसं म्हणालो की रस्ते असतील, स्ट्रीट लाईट असतील, उद्यान असतील, हॉस्पिटलचं, कोविडचा विषय त्यांनी सांगितलं. पीपी किट न घालता फक्त मास्क लावून ते लोकांची सेवा करत होते. 86 लाख रुपयाचं बिल हे शिवसेना पक्षाच्या वतीनं आपण देण्याचं काम केलेलं आहे. आणि अशा पुण्याचं काम करणारी जर कुठली सेना असेल तर ती आमची शिवसेना आहे. मला इतर लोकांवर बोलायचं नाहीये, कारण माझा तो अधिकार नाहीये. मामा, आपण बोलायची गरज नाहीये. त्या लोकांना उत्तर जे आहे ते आपल्या हे बदलापूरची जनता देणार. त्यामुळे तुम्ही बेफिकर राहा. आणि तुम्ही जो मला शब्द या ठिकाणी साहेबांपर्यंत देण्याची जबाबदारी दिलेली आहे, मी आता पाहत होतो ग्राफ, 7, 12, 25 आणि आता 36 असं तुम्ही या ठिकाणी मला आकडा दिलेला आहे. मामा, तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो, तुम्ही दिलेल्या आकड्यापेक्षा जास्त नगरसेवक ह्या वेळेस या बदलापूरमध्ये निवडून येतील, हे सुद्धा आज या ठिकाणी सांगतो. आणि इतिहास घडेल असा विजय आपण शिवसेना पक्षाला मिळवून देण्यासाठी आपण सगळ्यांनी आता सुसज्ज राहायचंय, आपल्याला तयारी करायची. विनाताईंना तर आपल्याला रेकॉर्ड ब्रेक मार्जिनने निवडून आणायचंय. आणि मला निश्चितपणे विश्वास आहे की लोक त्यांना विजयी करतील, भरघोस मताने विजयी करतील, हे सुद्धा आज या ठिकाणी सांगायचं. खरं बाबांदादा, मी तुमचं अजून आभार यासाठी व्यक्त करतो. एकूण 15 असे उमेदवार आहेत. ह्या 15 उमेदवार जे आहेत हे 30 वर्षाच्या खालील असलेले आपले उमेदवार आहेत. मी त्यांना विचारलं आमच्या युवा सेनेवर एवढं प्रेम, तर ते मला म्हणाले की आता ह्या बदलापूरचं जे विकास आहे हे युवकांच्या हाती आम्हाला द्यायचंय, जेणेकरून एक नवीन, जसं आपण नवीन युवा महाराष्ट्र म्हणतो तसंच एक नवीन युवा बदलापूर सुद्धा आता त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांनी विचार केलेला आहे. निश्चितपणे हे युवा जे आहेत हे सर्व युवा सुद्धा निवडून येतील, हाही माझा या ठिकाणी विश्वास आहे. आज प्रथमेश सारखा एक चांगला उमेदवार, तो इंजिनिअरिंग झालेला, डिग्री झालेला एक विद्यार्थी आहे आणि आज असे सुशिक्षित लोकांना आपण मामा आज या ठिकाणी संधी देतोय. आणि निश्चितपणे एक चांगला उदाहरण शिवसेनेच्या माध्यमातून आपण या जनतेला देण्यासाठी आपण जे प्रयत्न करतोय ते नक्कीच लोक सुद्धा तो विश्वास आपल्याला दाखवून आपल्या उमेदवारांना विजयी करतील. मी आपल्या सर्व शिवसैनिकांना, युवा सैनिकांना एवढीच विनंती करतो की जसं मी सांगितलं की अनेक लोकांचा या ठिकाणी आता तो आपला जय कुठे गेला, हा, तू काय टेन्शन घेऊ नको. मी काय डुप्लिकेट फोन लावत नाही, मी ओरिजिनल लावतो डायरेक्ट. मामांनी किस्सा सांगितला पण मी त्यातला नाही, मी डायरेक्ट ऑन द स्पॉट लावून टाकतो. पण अशा पद्धतीचं प्रेशर लावून जर आपल्या कार्यकर्त्यांना त्रास देत असतील तर माझा पूर्ण विश्वास आपल्या जनतेवर आहे. आणि मी पाहतोय, मी आज या शहरामध्ये ज्यावेळेस आलो मी सगळीकडे फक्त शिवसेना आणि धनुष्यबाण पाहिलेली. मामा, अनेक आता तुमच्यावर आरोप करतात वामन सेना.
अरे पण त्यांना सगळ्यांना हे माहिती नाही की वामन म्हात्रे हे आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा वाघ आहे आणि हा वाघ जो आहे हा वाघ एकटा या ठिकाणी शिवसेनेचा किल्ला लढवतो. आणि आपण सर्वजण आदरणीय वामन म्हात्रे साहेबांना साथ द्याल, आदरणीय वीणाताईंना साथ द्याल, आपल्या सर्व उमेदवारांना साथ द्याल हा विश्वास आहे. खरं तर ह्या पॅनलचं तर मी आता या ठिकाणी जाहीरच करतो. जे आपले 3 उमेदवार आहेत ते या ठिकाणी विजयी झालेले आहेत हे मी ह्यासाठी सांगतोय कारण समोर जे बसलेले आहेत ते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या लाडक्या बहिणी बसलेले आहेत. आणि या लाडक्या बहिणींनी महाराष्ट्रामध्ये काय केलं हे आता मी सांगायची गरज नाही. खरं मी हा वाक्य सगळीकडे बोलतो, थोडा त्याच्यावर वाद निर्माण होतोच, पण मी आज या ठिकाणी आपल्याला सांगतो की या महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता जर कोणामुळे आली असेल तर ती फक्त आणि फक्त आदरणीय एकनाथ संभाजी शिंदे साहेबांमुळे आलेली आहे. आणि या बदलापूरमध्ये सुद्धा पुन्हा एकदा शिवसेनेची सत्ता जर येईल तर ती फक्त आणि फक्त आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांमुळे आणि आदरणीय वामन म्हात्रे साहेबांमुळे येणार. आणि म्हणून आता लाडक्या बहिणींनी विचार करायचा आहे, ज्या पद्धतीचं घाणेरडं राजकारण या ठिकाणी सुरुवात झालेली आहे त्या घाणेरड्या राजकारणाला कुठेतरी आपल्याला बाजूला ठेवून लाडक्या बहिणींनी एक होऊन आपल्या सर्व उमेदवारांना या ठिकाणी निवडून द्यायचं. खरं तर अस्मिताताईंचंही मनापासून अभिनंदन करतो. आज मामा म्हणाले की या ठिकाणी ओपन मधनं आपल्याला या ठिकाणी आपण उमेदवारी दिलेली आहे. खरं एससी समाजाच्या उमेदवारांना फक्त जिथे रिझर्वेशन असतो त्याच ठिकाणी संधी दिली असते, पण ही शिवसेना आहे आणि या शिवसेनामध्ये न्याय हा प्रत्येकाला समान पद्धतीनं दिला जातो. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आज तुमची उमेदवारी. आणि मला विश्वास आहे की तुम्हाला भरघोस मतांनी फक्त तुमचा समाज नाही तर संपूर्ण जनता मतदार हे तुम्हाला विश्वासाने या ठिकाणी निवडून देईल हे आज या ठिकाणी सांगतो. मी तिथे गेलो, आकिफ भाई त्यांच्याकडे पण गेलो. शेवटी प्रत्येक समाजाला घेऊन प्रत्येक जातीच्या लोकांना घेऊन आपण शिवसेना वाढवतोय. मी त्याबद्दल सुद्धा आज सगळ्या आपल्या शिवसेनेच्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो. आणि एवढंच सांगतो की आता इथे मला सगळी चिठ्ठीमध्ये दिलेलं आहे कॉन्ट्रॅक्टरने काय हे ते आपण काय कोणावर टीका करायची नाही. आपण जे काम केलं, हो तुम्ही आम्हाला कॉन्ट्रॅक्टर म्हणताय, आम्ही कॉन्ट्रॅक्टर आहोत, आम्ही लोकांचं मन जिंकणारे कॉन्ट्रॅक्टर आहोत, आम्ही लोकांची काम करणारे कॉन्ट्रॅक्टर आहोत हे आपण हक्काने या ठिकाणी सांगितलं पाहिजे. लोकांनी आपल्यावर किती काही टीका करून द्या, टीकेने आपण कोणाच्या उत्तर द्यायचं नाही, आपण आपल्या कामाने त्यांना उत्तर देऊ हे आज या ठिकाणी मला आपल्याला सगळ्यांना सांगायचंय. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्व बदलापूरच्या जनतेला नम्रपणे विनंती करतो की शिवसेनेचे सर्व जे उमेदवार आहेत त्या सर्व उमेदवारांना धनुष्यबाणाचं बटन दाबून आपण भरघोस मताने निवडून द्या. आणि खास करून आपल्या या प्रभाग क्रमांक 15चे सर्व उमेदवार प्रथमेश पाटील आहेत, अंजलीताई गीते आहेत, अस्मिताताई कांबळे आहेत, ह्या तिघांना भरघोस मताने निवडून द्या. आणि नगर अध्यक्षाचे उमेदवार म्हणून आदरणीय वीणाताई म्हात्रे यांना सुद्धा भरघोस मताने आपण निवडून या शहरामध्ये एक वेगळा इतिहास घडवून देण्यासाठी आपण सगळे आमच्या सोबत या अशी विनंती आज या ठिकाणी करतो. आणि पुन्हा एकदा आदरणीय वामन म्हात्रे साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतो, त्यांना भरपूर अशा शुभेच्छा देतो. आणि निश्चितपणे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा भगवा पुन्हा या नगरपालिकेवर फडकेल हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. 2.5 कोटीचा विषय असा होता की या ठिकाणी स्ट्रीट लाईट आपल्याला मंजूर झाली होती. ज्येष्ठांच्या आदेशाने थांबणं गरजेचं आहे. या ठिकाणी आजची शिवसेनेची सभा मोठ्या उत्साहात पार पडली. मी प्रथम आभार व्यक्त करतो सर्व शिवसैनिकांचे. वीणाताई आगे बढ़ो, हमारे साथ है, अमन दादा आगे बढ़ो, राहुल कौन से
असं अधिकृतपणे